मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की दिनांक 25/11/2025 रोजी अ, मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या मुहूर्तावर अयोध्येतील आपलं जे श्रीराम मंदिर उभं राहिलेलं आहे त्याचं काम आता संपूर्णतः पूर्ण झालेलं आहे आणि ध्वजारोहणाचा महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम या दिवशी संपन्न होत आहे. 25/11/2025 रोजी सकाळी 11:52 ते दुपारी 12:35 या 43 मिनिटांच्या शुभ अवधीवर हा सगळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आता आपल्या अनेक पिढ्यांनी गेले 500 वर्ष किंवा किंबहुना त्याच्याही आधीपासून राम मंदिराचं स्वप्न पाहिलं होतं. राम आणि कृष्ण हे या भारतभूमीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत भारताच्या सनातन संस्कृतीची एक धुरा समाजाने आपल्या खांद्यावर वाहून आणलेली आहे आणि ती धुरा वाहून आणल्यानंतर त्या प्रथा परंपरांचं पाईक होण्याचं काम प्रत्येक हिंदू माणूस, प्रत्येक सनातन माणूस आपापल्या परीने करत असतो. आज हिंदूंना जातीपातीमध्ये विभागण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे उद्योग अनेक लोक करत असतात. परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांचा आधारस्तंभ सनातन धर्म आहे आणि सनातन धर्मात रामकृष्ण यांना जे अद्वितीय स्थान आहे त्या स्थानाची कुणी बरोबरी करण्याची कल्पनासुद्धा मनात आणू नये. तर असं हे राम जन्मभूमीचं पाहिलेलं स्वप्न, भारतीयांनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं. त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी केलं होतं आणि त्याच्यानंतर उर्वरित जी कामं चालू होती त्या कामांची सांगता आता ह्या ध्वजारोहण कार्यक्रमाने संपन्न होणार आहे, पार पडणार आहे. आता जी पूर्वीची अयोध्या होती ती आता अयोध्या तिनं त्रेतायुगातलं रूप धारण केलं आहे का काय, म्हणजे भौतिक दृष्टीने पण आणि आंतरिक दृष्टीने पण. कारण आता अयोध्या कशी झाली आहे, अयोध्या आता स्वच्छ झाली आहे, सुगम्य झाली आहे, सुरम्य झाली आहे, सांस्कृतिक झाली आहे, सक्षम झाली आहे. अयोध्या आता आधुनिक आहे, अयोध्या आता आयुष्यमान आहे, अयोध्या आता आध्यात्मिक आहे. तर अशा या अयोध्येमधील आपल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरावरील कळसावरील ह्या ध्वजस्तंभाची स्थापना आणि तो कार्यक्रम 25/11/2025 रोजी पार पडणार आहे. हा ध्वज 11 फीट उंच व 22 फीट लांब आहे. त्याचं वजन 4 किलो आहे. त्याचा आकार त्रिकोण असून रेशम सिल्क त्याच्यासाठी वापरण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान यांच्या हस्ते सप्तऋषी मंदिरापासून होणार आहे आणि हा जो ध्वजस्तंभ आहे तो मंदिरावर 42 फीट उंच जे असे ध्वजदंड आहे त्या ध्वजदंडावर फडकवला जाणार आहे. आता ह्या कार्यक्रमासाठी पूजापाठ याची पूर्वतयारी आधीपासूनच सुरू होती आणि आपल्याला माहिती आहे की मार्गशीर्ष शुद्ध पंचमी याच दिवशी श्रीराम आणि माता जानकी यांचा विवाह संपन्न झाला होता. तर तोच पावन दिवस या कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाच्या आधी जे काही धार्मिक अनुष्ठान करायचे त्याच्यामध्ये गणपती पूजन, पंचांग पूजन, षोडश मातृका पूजन, योगिनी पूजन, क्षेत्रपाल पूजन, वास्तुपूजन आणि नवग्रह पूजन पार पडलेलं आहे. विष्णू सहस्त्रनामसुद्धा पार पडलेलं आहे. गणेश अथर्वशीर्षसुद्धा याची जाप करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे ही सगळी पूर्वतयारी करून यज्ञकुंडाची आहुती वगैरेचं काम करून आपल्या पुरोहित वृंदाने एक धार्मिक विधी संपन्न करत आणलेले आहे. आपल्या सनातन धर्माची संस्कृती, सनातन धर्माच्या परंपरा आणि सनातन धर्माच्या मर्यादा यांचा त्रिवेणी संगम आता अयोध्या या पावनभूमीत 25/11/2025 रोजी झालेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये ज्यांना आपण मागास, अतिमागास असं म्हणतो अशा सगळ्या जाती जमातीच्या लोकांना
आमंत्रित करून त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला हातभार लावण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे एक आहोत. आमच्यामध्ये कुठलाही जातीय, प्रांतीय, भाषक, उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही, असा अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण श्रीरामांनी जनतेतील प्रत्येक बंधू भगिनीला आपल्या हृदयाशी कवटाळलं. मग ती शबरी असेल, मग ते सुग्रीव असतील, मग ते हनुमंत असेल, मग ते नावाडे असतील, मग ते आदिवासी राजे असतील, मग ते विभीषण असतील. त्यांनी कुणालाही आपल्यापासून दूर केलं नाही, कुणालाही विनमुख पाठवलं नाही. आदिवासी असेल, गिरिजन असेल, हरिजन असेल, आपले असतील, परके असतील, कुठल्याही जाती धर्माच्या असतील, त्या सगळ्यांना त्यांनी आपल्या जवळ केलं. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, त्याच्यानंतर भटक्या जमाती, या सगळ्यांना प्रभू श्रीरामांनी आपलं मानलं, आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि त्यांना एकत्र करून खांद्याला खांद्या लावून त्यांनी आपल्या राज्याचं पुढे मार्गक्रमण केलं आहे. त्यामुळे या सगळ्या जाती जमातींना ह्या कार्यक्रमात सामील करून घेण्यात आलेला आहे. त्यांचा मानसन्मान करण्यात येत आहे. या वृक्षावर, या ध्वजस्तंभावर किंवा या ध्वजावर कोविदार वृक्ष आहे. कोविदार वृक्ष हा त्यांचा राजवृक्ष म्हणून जाणला जातो. हा वृक्ष परिजात आणि मंदार या 2 वृक्षांचं एकत्रित रूप आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याला जांभळ्या रंगाची फुले येतात आणि रक्तवर्ण किंवा अग्निवर्ण, रक्तचंदन असं म्हणलं तरी ह्या झाडाला ते वावगं ठरणार नाही. तसंच या ध्वजावर सूर्य आहे. आता आपल्याला माहिती आहे की सूर्य हा ब्रह्मांडाचा कारक आणि कारण आहे. या सूर्याद्वारे आत्मिक शांती, अध्यात्म, अनंत तत्व हे आपण पाहू शकतो. आणि केसरी ध्वज आपण निवडलेला आहे, म्हणजे आपला जो ध्वज आहे तो केसरी आहे. त्याची उंची 11 फीट आणि लांबी 22 फीट आहे. तर तो कशाचं प्रतीक आहे, तर तो धर्म, त्याग, साहस याचं प्रतीक आहे. सूर्य हा अध्यात्म, अनंत तत्व, निरंतर गतिशीलता याचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर सूर्य हा शौर्य, तेज, पराक्रम याचं प्रतीक आहे. आणि ओम हा ब्रह्मांडातील ज्ञान, आत्मिक शांतता, अध्यात्म, अनंत तत्व याचं प्रतीक आहे. ओम म्हणजे निरंतर गतिशीलता. त्यामुळे सूर्य, ओम आणि कोविदार वृक्ष यांना त्या ध्वजस्तंभावर, ध्वज जो आहे त्याच्यावर स्थान मिळालेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना याची देही याची डोळा, जरी हा कार्यक्रम अयोध्येत जाऊन पाहता नाही आला तरी आपण विविध वाहिन्यांवर या कार्यक्रमाचा अनुभव घेऊ शकणार आहोत. आणि आपलं भाग्य की आपण जिवंत असताना राम मंदिराचं भूमिपूजन झालेलं, राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन किंवा राम मंदिर पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन झालेलं, प्राणप्रतिष्ठापना झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता संपूर्ण राम मंदिराचा परिसर, सगळी कामं पूर्ण होऊन ध्वज फडकवला जाणार आहे, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मी सगळ्या बंधू भगिनींना या कार्याच्या शुभेच्छा देतो. आणि प्रभू श्रीराम, माता जानकी यांच्या चरणी, आपले भ्राता लक्ष्मण यांच्या चरणी आणि बजरंग बलींच्या चरणी नमस्कार करतो आणि त्यांना प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की आम्हा सर्वांना त्यांनी आशीर्वाद देऊन अनुग्रहित करावं. आणि आपणही देवाला प्रार्थना करूया की देवा, अयोध्येत येऊन तुझं दर्शन करायची संधी आम्हाला लवकरात लवकर लाभो. या धर्मध्वजाच्या फडकवण्याच्या कार्यक्रमानिमित्त, या व्हिडिओनिमित्त तुमचं काही जे काही अभिप्राय आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अनवट वाट या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर लोकांनाही माझ्या चॅनलची शिफारस करून सदस्यत्व घ्यायला जरूर सांगा. हीच तुम्हाला विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.